नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची संस्था चालकांची आणि त्यांची बैठक सुरू आहे। किशोर दराडेंच्या प्रचारासाठी शिंदे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। संस्था चालकांशी मुख्यमंत्री शिंदे संवाद साधणार आहेत। तर नाशिकमध्ये संस्था चालकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावलेली आहे। किशोर दराडे यांच्यासाठी एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी संस्था चालकांशी संवाद साधण्याचे ठरवले आहे। विवेक कोल्हेंनी एका दिवसात 670 जणांची नोंदणी कशी केली असा सवाल विरोधी उमेदवार किशोर दराडेंनी केलेला आहे। दराडेंनी बोगस नोंदणी केल्याचा कोल्हेंनी आरोप केला होता आणि आता कोल्हेंच्या आरोपांना दराडे यांनी प्रत्युत्तर दिले। नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार आमने सामने आलेले आहेत। धक्कादायक बाब आहे की ज्या शिक्षकांनी विश्वासाने आपला एक लोकप्रतिनिधी आपले प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिला, त्याच लोकप्रतिनिधीच्या शिक्षण संस्थेमध्ये असे बोगस शिक्षक त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत। अशी काही यादी आहे की जे या मतदारसंघामध्ये शिक्षक सापडतच नाही। अनेक लोक आहेत जे या मतदारसंघामध्ये त्यांचे पत्ते शासकीय कार्यालयात देखील चुकीच्या पद्धतीने नोंद झालेली आहे आणि त्यांचा कुठंच त्या ठिकाणी शोध गेल्या काही दिवसांमध्ये आम्हाला लागलेला नाही आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक बाब आहे आणि याची सखोल अशी चौकशी मला वाटतं या निमित्ताने झाली पाहिजे। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार किशोर दराडे आपल्या सोबत आहे। मुळात काही पप्पू आले, ते पप्पू काय करता आपल्याकडे सांगायला काहीच नाही। शालेय व्यवस्था कामकाजात काय काय पद्धत आहे, कसं केलं पाहिजे, काय चाललंय याच्यावर बोललं पाहिजे। विनाकारण काहीतरी आता मला साधा प्रश्न आहे, कोणताही मतदार आपलं मत नोंदवत असताना त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी असतो, बिलिओ असतो, नायब तहसीलदार असतो, मग नोंदल्या जातं। बोगसचा अर्थ हे काय कळत नाही मला, काय कारण आहे, बाकीचे अधिकारी काय करतात। आणि माझा साधा प्रश्न आहे, शासनाने 6 महिन्यापासून ही प्रोसेस चालू केलेली आहे, अचानक एका दिवशी 670 जण कोपरवाला आले कसे? म्हणजे तुमचे शिपाई चालतात, तुम्ही स्वतः केलेलं तुमच्या नावाखाली झाकून घ्यायचा हा प्रकार आहे की हे मला काही कळत नाही। चौकशी झाली तर मला काही अडचणीचा विषय येतच नाही, त्याच्यात जे आहे ते आहेच ना। म्हणजे 670 तुम्ही जो आकडा सांगता हा फार मोठा आकडा आहे। एका दिवसात नोंदणी झालं ते पेपर सांगता, मी सांगण्यापेक्षा ऑलरेडी त्या मतदार यादीतले तारखा आणि नोंदणी क्रमांक सांगते की एका दिवसात एवढे शिक्षक कसे काय जन्माला येतात, 670 लोक का नाही तिथं, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। मागील काळामध्ये 6 वर्षाचा अनुभव, या निवडणुकीमध्ये काय आव्हानं वाटतंय, किती ही निवडणूक अवघड वाटते, विजयाचा किती विश्वास? मला तसं जर बघितलं निवडणूकच नाही, समोर उमेदवारच नाही कोणी माझ्या, कारण सातत्याने 6 वर्षे संपताच मी लोकांच्या संपर्कातच आहे। म्हणजे उत्तर महाराष्ट्रातला एकमेव आमदार असा आहे का प्रत्येक शाळांना भेट दिली, प्रत्येक शाळेच्या शिक्षकांचे काय अडचणी सगळ्या समजून घेतलं आहे। मी तर एवढं नक्की सांगतो, सुप्रीम कोर्टाने जर मला परवानगी दिली ना जुनी पेन्शन लढवण्यासंदर्भात, तर राज्य शासनावर किती बोजा पडेल, किती वेळेस कोणता शिक्षक कधी रिटायर होईल याची सुद्धा पूर्ण कल्पना आणि माहिती देऊ शकतो। कारण मी त्या क्षेत्रात PhD केली, अभ्यास केला, सातत्याने पाठपुरावा केला, प्रत्येक तारखेला दिल्लीला सुप्रीम कोर्टात मी स्वतः जातो। त्यामुळे जुन्या पेन्शन संदर्भात मी राज्य शासनाला बी कन्व्हिन्स करल आणि वेळ पडली तर सुप्रीम कोर्टाने माझी बाजू सगळं मानणार आहात। जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।